सेकंड तक्रारदार आहे म्हणा, पण मूळ तक्रारदार काय आला नाही. पवार कोणतरी आहे ना पलटणचा, तो काय आलेला दिसत नाही. 3 नंबरचा दिसलाय मला, किरण कांबळे नावाचा. आणि तो मला विचारत होता तुम्ही कागदपत्र सगळे आणले, म्हणजे मी आणलेली कागदपत्र म्हणून. तो दिसला फक्त मला. आता त्याला म्हटलं मी, आपण तुमचं पण काय शंकाचे आपण साहेबांच्या इथं बसूया म्हणून. तुमच्या आग्रहास्तव चालू आहे का शूटिंग यांचं? नाही, आता ते सगळीकडेच झालेलं आहे. म्हणजे हा विषय संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचलाय की सुजित आंबेकर एक पत्रकार आहेत, त्यांच्या पत्नीच्या बाबतीत तक्रार झालेली आहे. तर सुजित आंबेकर पत्रकारितेचा जर काही चुकीचा वापर करत असतील तर ते खरं खोटं समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला तर आता न्यायाधीश म्हणूनच बघतोय. तुम्ही न्याय करावा, जो काही खरा खोटं असेल ते आपण आपल्या मार्फत सगळ्या गोष्टी बघाव्यात अशी माझी आपल्याला विनंती आहे. पहिली शिवसेना, मग आरपीआय अनधिकृत आहे. वापर त्यांची माहिती आहे. समजत नाहीये की नेमकं माझं अनधिकृत बांधकाम काय आहे किंवा मी अतिक्रमण कुठं केलं हे मला कुठंच समजलं नाही. नोटिसीमध्ये स्पष्ट उल्लेख काहीच नाहीये की नेमकं माझं. आपण काय म्हणतोय त्या अनुषंगाने आपण स्वतः अधिकृत प्रतिनिधी मार्फत उपस्थित आहोत. संबंधित बांधकाम परवाने व्यवसाय करता आवश्यक असलेली घेतली इतर परवाने तसेच इतर आवश्यक कागदपत्र सुनावणीस उपस्थित राहून आपल्याला सादर करावे. म्हणजे तुम्हालाही नक्की माहित नाहीये की माझं नेमकं अनधिकृत बांधकाम काय किंवा अतिक्रमण काय. ठीक आहे, चला असू दे. तुम्ही प्रश्न तो नाहीये, मला माहित आहे का नाही तुमच्याकडे काय अधिकृत आहे. माझ्याकडच्या सगळी गोष्टी आहेतच ना, पण माझ्यावर जो आरोप आहे कुठल्या बेसवर आरोप आहे हे मला समजलं नाही. असू दे, चला ठीक आहे, मला तो समजलं नाहीये. आता पहिली गोष्ट, तुम्ही मला जी नोटीस पाठवली, पहिली नोटीस पाठवली सुजित आंबेकर म्हणून पाठवली. नाही, एक स्टेप बाय स्टेप करू सर. पहिली नोटीस मला जी आली ती सुजित आंबेकर म्हणून आली. हा, आता सुजित आंबेकर मी स्वतः, आता सुजित आंबेकर म्हणून मी नोव्हेंबर महिन्यामध्ये सातारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाला उभं होतो. सातारा नगर परिषद नगराध्यक्ष पदाला उभं असताना मला ह्याच सातारा नगरपालिकेच्या मार्फत मला 3 ते 4 दाखले मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये माझ्या स्वतःच्या नावाच्या तक्रार माझ्या नावाची, म्हणून मला हे पहिलं स्पष्टीकरण आपल्याला देणं गरजेचं आहे की माझं कुठेही अनधिकृत बांधकाम नाही, मी कुठेही अतिक्रमण केलेलं नाही, माझ्याकडे शौचालय आहे, मी सातारा तसे दाखले अनधिकृत बांधकाम नाही. हे बघा, ही तुमच्याकडे असलेले दाखले, तुम्हीच दिलेले दाखले. 1 नंबर दाखला हे बघा, शौचालयाचे अनधिकृत बांधकाम. हे बघा ना, हा काय, हा कुठला? एक मिनिट, शब्दाचं खेळ करू नका. अनधिकृत बांधकामचा दाखला तुमचा नाहीये. हा, तुमची मिळकतची तपासणी केली तर थकबाकी नाहीये. थकबाकी नाही. चला ठीक आहे, थकबाकी आपण थकबाकीबद्दल नाही बोलू नाही, जे आहे कागदात सांगतोय. हो, खूप स्पेसिफिक बोला, आपण कायदेशीर प्रक्रिया करतो. अगदी. मी जे स्पेसिफिक मागतोय तेवढं स्पेसिफिक मला सादर करा. बरोबर आहे. तुम्ही पहिलीच गोष्ट त्याच्यामध्ये मला खोटी सांगितली की नाही, तुमच्याकडे नाही. अनधिकृत त्याचा दाखला आहे आणि अधिकृतचा दाखला नसून हा थकबाकी बरं ठीक आहे, नसतो. थकबाकी नसल्याचा दाखला. आता हा पुढचा दाखला, ठेकेदार नसल्याचा दाखला आहे. हा दुसरा, चौथा, हे तुमचं पोलीस क्लिअरन्स तुम्ही पोलीस विभागाकडनं घेतलं. म्हणजे कुठलाही गुन्हा दाखल नाही. बरोबर आहे. हा पहिला अर्ज जो तुमच्याकडे आला त्याचं
हे माझं स्पष्टीकरण. आता दुसरा जो अर्ज तरी आहे, देखील तुम्ही ह्याच्या अनुषंगाने मला कागदपत्र पण ठीक आहे ना. त्यातलं एक दुसरा- जे सांगितलं ती माहिती आहे की अनधिकृत बांधकाम नाही म्हणून नगरपालिकेने दाखला दिला असं त्यांनी म्हणणं मांडलं, परंतु तसा कोणताही दाखला ते सादर करू शकले. आता दुसरा हा माझ्या वैयक्तिक बाबतीतलं मुद्दा आहे, सुजित आंबेकर. आता दुसरं जे तुम्ही पत्र पाठवलं ते वसंत भोजनालय मालक आणि व्यवस्थापक नावाने पाठवलं की तुम्ही जी काही कागदपत्र असतील ती सादर करा. तर आता हे माझं म्हणणं आहे त्या नोटिसीप्रमाणे. तसेच हे या सुनावणीला मी लीड करतोय म्हणून हे माझ्या पत्नीने दिलेलं प्राधिकार पत्र हे आपल्याकडे देत आहे. तरी तुमच्या नावावर नाहीये. माझ्या हॉटेल हे माझ्या नावावर नाही ना, मिळकत माझ्या नावावर आहे ना. हॉटेल मी चालवतो, हे हॉटेल माझी पत्नी चालवते आहे. तर ते प्राधिकार पत्र. परमिशन दिली म्हणते त्याचं आहे तुझ्याकडे? होय, तुम्हाला रिवाइज पहिले सुधारित नगर परिषदेने 1977 ला एकदा दिली आणि 16 हा 1977 दिलेला पहिला प्लॅन दाखवू का 1992 दोन्ही जे असतील ते दाखवून द्या. दोन्ही दाखवू. आता स्पेसिफिक वसंत भोजनालय बाबतीत आपली तक्रार आहे, बरोबर आहे. हो. हा 1992 चा प्लॅन, हा 1977 चा प्लॅन. आता जी तक्रार आहे साहेब तुम्ही पण बघा, जी तक्रार आहे त्या वसंत भोजनालयाच्या बाबतीत स्पेसिफिक गाळा नंबर मंजुरी अरे बाबा तुम्ही काय नाही जास्त हे करू नका, नाही तर सुनावणी बंद ठेवतो. ते जरा हे करा, कॅमेरे बंद करा सगळ्यांना. तेच बघायला लागलं एका पत्रकाराचा अधिकृत अनधिकृत बांधकाम आहे आणि आपण स्वतः सुनावणी मी घेतोय त्यामुळे सगळे पत्रकार आले होते. हे 1977 हा, 1992 चा plan दाखवा. असं खाली हे आहे का सर व्यवस्थित पडतंय का तुम्हाला? तुमचं काय असेल ते असेल. 92 चं कुठं आहे? हे करू बंद. हा. एकोणीसशे 1977 चा परवाना दाखवलेला आहे मी. त्यांचं सुनाचं एकच सेकंड. हा, बोला. त्यांचा जो विषय मी तुम्हाला सांगतोय की का कसं करायचं तुम्ही बसा. तुम्ही जसं बसवायचं त्यामध्ये मी सांगितलं तर तुम्ही करा. हा सगळा एक्झिस्टिंग एरिया जिथं हॉटेल आहे तिथं सगळं आणि परत रिवाईज करून सातारा नगर परिषदेने आम्हाला रितसर परमिशन दिलेली आहे. आता हा बांधकामाचा जो विषय आहे तुमच्यामध्ये सांगितलं की नगर परिषदेने आम्हाला काय जे दिले ते. आता दुसरी गोष्ट वसंत भोजनालयाच्या बाबतीमध्ये जे काही परवाने लागतात एक व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा व्यवसायासाठी ती सगळी परवाने मी आपल्याला दाखवत होतो. ते काढा. हे माझ्या पत्नीचं लीज ॲग्रीमेंट माझ्या वडिलांबरोबर केलेलं, वडील मला काय जागायचं. त्याच्यानंतर हे शॉप ॲक्ट लायसन्स ज्याच्यासाठी आपल्याला आपल्या गाळ्यामध्ये व्यवसाय करता येतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं हे जे लायसन आहे ते फूड अँड ड्रगचं लायसन्स आहे.
व्यवसाय करण्यासाठी हॉटेल चालवण्यासाठी जी लायसन्स लागतात ती सर्व लायसन्स आपल्यासमोर मी मांडतो. ठीक आहे. हे मधले साहेब सगळे कागदपत्र घ्या, समजा एकदा अभ्यास करा, फाईल पुस्तक करा, आपण अभ्यास करून कागदपत्राच्या ह्याच्यानं तुम्हाला निर्णय देऊ काय ह्याच्याबद्दल. हे कागदपत्र मीच तुम्हाला मागणी केली आहे. हा मी प्लॅन तुम्हाला दाखवलाय, सुनावणी झालेली आहे. माझी विनंती तुम्हाला अशी राहील, मी पण मागणी करतोय की तुमच्याकडचा जो ओरिजिनल प्लॅन आहे तो पण मला मिळावा. हा माझ्याकडचा ऐका ना सर, सबमिट करा. नाही मी सबमिट मी करीन ना. तुम्ही सुनावणी घ्या, मला तशी मागणी करा की तुम्ही मला कागदपत्र द्या म्हणून. हे काय मागणी केली? नाही मी कागदपत्र दाखवायला आलोय सर. हे बघा मला असं वाटतं की सातारा नगर परिषदेकडं हा प्लॅन असायला पाहिजे. बरं ठीक आहे, आता तक्रारीच्या अनुषंगाने मला काही मुद्दे नाही, मांडायचे. आम्हाला हे जे आहेत ऐका, तुम्ही जे सादर केलेले आहेत ते कागदपत्र आम्ही ऍट ग्लान्स व्हेरीफाय करू शकत नाही जोपर्यंत आमच्या तुमचे कागदपत्र हे तुम्ही मला जे काय करताय ते सादर करा. ते सादर केल्यानंतर आम्ही ते कागदपत्र आमच्या रेकॉर्डला सगळे व्हेरीफाय करू. पण तुमच्याकडे प्लॅन कसा नाहीये हीच महत्वाची गोष्ट ना. तुमच्याकडे प्लॅन, तुम्ही जर माझ्यावरती आरोप लावताय सर, मला हे बघा, तुम्ही न्यायाधीश आहात. आता ह्या क्षणाला तुम्ही माझ्यासोबत न्यायाधीश आहात, तुम्ही न्याय करणारे आहात. तर कागदपत्र नाही सर, मला एक माझ्यावर आरोप काय हेच तुम्हाला माहित नाहीये. आणि तुम्ही ते स्पेसिफिक नाही मग माझ्याच कागदपत्रात तुम्ही माझे आरोप शोधणार आहात का? नाही माझ्याच तुम्ही मला स्पेसिफिक सांगा ना, माझ्यावर माझे आरोप काय आहेत ते, मी कुठं चुकलोय, हे तुमची ड्युटी आहे. मी ते जस्टिफिकेशन देतो. हे मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही बघितलेलं आहे, हे ऑन कॅमेरा आहे. गरज भासली हे आपण न्यायालयात सादर करू, ह्या सुनावणीचं काय जे घडलं असेल ते. तर तुम्ही, माझी विनंती तुम्हाला हीच राहील, माझ्यावर जे आरोप आहेत ते स्पेसिफिक मला कधी सांगायचे ते सांगा. माझ्या आरोपच तुम्ही मला सांगत नसाल सर, म्हणजे तुम्ही मला कसं करता माहिती का? हा मला आणि मला तुम्ही बोलून का देत नाही? नाही पहिला प्रश्न, मला तुम्ही बोलून का देत नाही? बोला सर. दोनच गोष्टी तुम्हाला सांगितल्या. मला तुम्ही जे कागदपत्र आणले ते कागदपत्र सुनावणीला तुम्ही इथे सबमिट करा. बाकी मला दुसरं काय नाही. त्या कागदपत्र तुमचे कागदपत्र मला दिसायला पाहिजे ना. आता एक लक्षात घ्या, तक्रारदारांनी तुम्हाला करायचं का नाही करायचं नंतरच मला लिहून द्या तुम्ही. नाही मला नाही वाढवायचं, नाही, मला सर. क्लिअर 2 मिनिटात संपवायचं. तुम्हाला द्यायचे का नाही द्यायचे? नाही मला सर एका बाजूने सुनावणी करू नका ना. मला स्पेसिफिक करून द्या. सुनावणी एका बाजूनी नसते. सुनावणी ही माझी आणि तुमची नाहीये. सुनावणी तुमच्यावर तक्रार केलेली तो तक्रारदार कुठे आहे? तक्रारदारच इथे उपस्थित नाहीये. तक्रारदाराला म्हणजे उलट तक्रारदाराला माझी विनंती राहील, माझ्यावर काय आरोप आहे हे मला समजायला पाहिजेत ना सर. ते तुम्हाला क्लिअर केले ना मी. इलिगल कन्स्ट्रक्शनचे आहे. मग तुम्हाला दाखवलं मी इलिगल कन्स्ट्रक्शन आहे का नाही तुम्हाला दिसतंय. माझा स्पेसिफिक प्रश्न, तुम्हाला ते द्यायचे का नाही द्यायचे? नाही द्यायचे असेल तर तसं लिहून घ्या. ते सादर करण्यासाठी ते मी असमर्थता दर्शवली. त्याच्यामध्ये आपण ते व्हॅलिडेट करू नंतर. ठीक आहे, देतो मी. ठीक आहे, आता जास्त काय गोष्टी बोलू. नाही पण मला एक सांगा, तुमच्याकडे कागदपत्र आहेत का नाहीत, का नाहीयेत? मला हे तर सर त्याच्यामध्ये लिहायला पाहिजे ना तुम्ही. हे वन सेट नाही होऊ शकत. आमच्याकडे कागदपत्र आहेत, परंतु तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत ते आम्हाला व्हेरीफाय करायचे होते. त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही जास्त प्रश्न मला करू नका. मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची कागदपत्र तुम्ही सादर करा. पहिलेच मला खोटं कागदपत्र सादर केलं की माझ्याकडे नगरपालिकेचा इलेक्शनच्या वेळी अधिकृत बांधकाम याचा दाखला आहे आणि तो दाखला तो अधिकृत बांधकामाचा नसून नो ड्यूजचा दाखला आहे. तोच मला तुम्ही अधिकृत बांधकामाचा दाखला आहे असं सांगितलं. ज्या तिथे ऐकून घ्या, ज्या तिथे मला हे क्लिअर पिक्चर करता येईल. नामनिर्देशन पत्र भरलं होतं ना, तुम्ही खोटं म्हणताय. मी म्हणत नाहीये. तिथं स्पेसिफिक जर अनधिकृत बांधकाम ज्याचं असतं ना, ज्याचं अनधिकृत बांधकाम असतं, ज्याचं अतिक्रमण असतं, तर नगरपालिकेला उभं राहू शकत नाही. हे स्वतः तुम्ही सर तिथं स्पीकरवर सांगितलं होतं. त्या बेसिसवर तर तुम्ही दाखला दिलेला आहे मला. अहो, अनधिकृत बांधकाम हे उभं राहता येतं का सर? मला बोलून देणार आहे का नाही सर? मला 1 मिनिट मी कन्क्लूड करतो. असं कसं सर म्हणतात? उभं राहता येतं ना. चालू काळामध्ये त्यांना इलिगल कन्स्ट्रक्शन करता येत नाही, हा तो नियम आहे. आता त्या गोष्टीमध्ये मला जायचं नाही. मला पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्ही मला पहिलं कागद सादर केला तो चुकीचा केला. दुसरे 2-3 कागद तुम्हाला मी म्हणतोय आम्हाला व्हेरीफाय करू द्या, तर ते तुम्ही सादर करत नाही. त्याचा जर गैरवापर होणार झाला तर माझ्या कागदांचा गैरवापर ही शासकीय संस्था आहे ना. गैरवापर व्हायचा काय विषय आहे याच्यामध्ये? जर गैरवापर झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला स्पेशल आय एम टेलिंग ऑन रेकॉर्ड, मी आता माझ्याकडची सातारा नगरपालिकेकडं 1977, 1978, 1992
हे कुठलंही रेकॉर्ड उपलब्ध नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्यासाठी प्रशासनावरती प्रचंड दबाव आणला जात आहे. तरी सुद्धा मी प्रशासनाला रिस्पेक्ट करतोय. मी कायद्याला मानणारा माणूस आहे. त्यांच्याकडे कागदपत्र नाही, ही मोठी शोकांतिका आहे सरकारी कार्यालयामध्ये. तरी सुद्धा मी चांगल्यामध्ये, कारण का मी खरा आहे, मी खरा तुम्ही ना, आहे. ऐका. त्यामुळे मी माझी ही सगळी कागदपत्र ऐका, सातारचे मुख्याधिकारी. सुनावणी झाल्यावर तुम्ही सेपरेट पत्रकार परिषद घ्या आणि त्यांना तुम्हाला जे सांगायचं आहे, ही सुनावणीची प्रोसेस आहे. तुम्ही सगळे कॅमेरे बंद करा. ते तुम्हाला काय सांगायचे ते सुनावणी झाल्यानंतर तुम्हाला हा माझा 1992 चा प्रोसेस पूर्ण करू. हा माझा 1992 हे देणार आहे का नाही देणार? दिलं ना मी तुम्हाला देतोय. ठीक आहे, ठीक आहे, हा माझा फूड अँड ड्रगचं लायसन्स, ठीक आहे. हे माझं शॉप ऍक्टचं लायसन्स, हे माझं रेंटचं अग्रीमेंट. हा, त्याच्यानंतर मी माझं तुम्हाला म्हणणं दिलेलं आहे, बरोबर. ते म्हणणं आहे. हा, हे माझं पोलीस व्हेरिफिकेशनचं. त्याच्यानंतर ठेकेदार नसल्याचा दाखला जो साहेबांनी नाही, हे आम्हाला आवश्यक नाही मला. तक्रारीचे हे विषय नाही. नाहीये का? नाही, पहिली तक्रार माझ्या नावावर आहे ना. तुम्ही हॉटेलच्या वतीनं तुमची बाजू नाही, मांडा. पण पहिली तक्रार माझ्या नावाने केली आहे ना. तक्रारीच्या बरं, अनुषंगाने ठीक आहे. तो मुद्दा याची आवश्यकता नाही. तो मुद्दा फोडला गेला कारण तुम्ही ते मालकच नाहीये. बरं, ठीक आहे. तो विषय संप्रतीमुळे ह्या मुद्द्यांची गरज नाही, ह्या कागदपत्रांची गरज नाही. आता फक्त बांधकाम अनधिकृत अधिकृत ह्या मुद्द्यापुरतच राहील. ठीक आहे. आता हे जे कागदपत्र दिलेले आहेत आम्ही आमच्या रेकॉर्डला हे व्हेरीफाय करतो, व्हॅलिडेट करतो आणि तुम्हाला त्या पद्धतीने निकाल देतो. ठीक आहे. हो, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही न्यायाधीश आहात माझ्यासमोर, छत्रपती शिवाजींच्या प्रतिमेच्या खाली बसलेला आहात. तर तुम्ही कुठल्याही दबावाला न पडता मला न्याय द्याल ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. ठीक आहे, ठीक आहे. ओके, धन्यवाद.